नमस्कार. आपल्या नात्यांमध्ये अनेकदा एक विचित्र गोष्ट घडते नाही का? विचार करा, एखादी व्यक्ती जी समोरच्याला इतक्या सहजपणे, इतक्या अचूकपणे समजून घेते की जणू काही ती त्यांचं मनच वाचते, पण गंमत बघा, त्याच व्यक्तीबद्दल सगळ्यात जास्त गैरसमज होतात. बरं, असं का होतं? आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपल्या या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे हे एक वाक्य. नवरा गैरसमजाचा राजा, तो समजून घेतो पण स्वतःला फारसा समजावून घेत नाही. आता हे वाक्य ऐकताना कदाचित साधंसं वाटेल, पण थांबा, यात खूप मोठा, खूप खोल अर्थ आहे. तुम्ही बघा, यात एकाच वेळी कौतुक दडलंय आणि एक छोटीशी पण महत्वाची तक्रारसुद्धा आहे. चला तर मग हे वाक्य नेमकं काय सांगतंय ते आपण फोडून बघूया. आणि मग इथेच तो खरा प्रश्न उभा राहतो, नाही का? की जर कोणामध्ये दुसऱ्याला समजून घेण्याची इतकी जबरदस्त ताकद आहे, तर मग गैरसमज होतातच कसे? हे कसं शक्य आहे? चला, आजच्या या भागात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया त्या वाक्याच्या पहिल्या भागापासून. तो समजून घेतो म्हणजे नेमकं काय? ही समजून घेण्याची ताकद नक्की असते तरी कशी? ती व्यक्ती हे करते तरी कसं? ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे ना, ती म्हणजे प्रचंड सहानुभूती, म्हणजे एम्पथी. ही अशी व्यक्ती आहे जी समोरच्याने न बोलताही त्याच्या गरजा ओळखते, न दाखवताही त्याच्या भावना समजून घेते. आणि त्यांचं निरीक्षण इतकं जबरदस्त असतं की ते फक्त समजून घेत नाहीत, तर त्या समजुतीवर लगेच काहीतरी करतात सुद्धा, कृती करतात. आणि खरं सांगायचं तर हेच त्यांच्या या ताकदीमागचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. ते जग स्वतःच्या डोळ्यांनी नाही बघत, ते समोरच्या व्यक्तीच्या जागी जाऊन त्याच्या नजरेतून जग पाहतात. त्यामुळे ते जे काही करतात ते याच खोल समजुतीमधून येतं. आणि म्हणूनच त्यांचं वागणं किंवा त्यांची मदत ही वरवरची नसते, ती एकदम पॉइंटवर असते. समोरच्याला जे हवंय अगदी तशीच. ओके, तर ही झाली नाण्याची एक बाजू. आता वळूया त्या वाक्याच्या दुसऱ्या भागाकडे, जो तितकाच किंबहुना जास्त महत्वाचा आहे, पण स्वतःला समजावून घेत नाही. म्हणजे विचार करा, ही व्यक्ती दुसऱ्यांबद्दल सगळं काही ओळखते, पण स्वतःच्या मनात काय चाललंय याबद्दल चकार शब्दही बोलत नाही. आणि खरी गंमत किंवा खरी समस्या इथूनच सुरू होते. इथे जणू काही दोन वेगवेगळी जगं आहेत, जी एकमेकांशी बोलतच नाहीयेत. एका बाजूला आहे बाह्य जग, जिथे निरीक्षण आहे, सहानुभूती आहे, दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे त्यांचं स्वतःचं आंतरिक जग, जे पूर्णपणे शांत आहे, बंद आहे, जिथे काय चाललंय हे कुणालाच कळत नाही. आणि सगळ्यात मोठी अडचण हीच आहे की या बाहेरच्या आणि आतल्या जगात संवादाचा कुठलाही पूल नाहीये. ते पूर्णपणे तुटलेले आहेत. मग ह्याचा परिणाम काय होतो? परिणाम हा होतो की त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा हेतू काय होता, त्यांनी एखादी गोष्ट का केली, हे इतरांना कधीच कळत नाही. किती विचित्र आहे बघा. इतरांसाठी ते एक उघडं पुस्तक आहेत, पण स्वतःच्या बाबतीत मात्र ते एक कायमचं बंद असलेलं पुस्तक आहेत. बरं, मग आता बघूया की जेव्हा हे दोन टोकाचे स्वभाव एकत्र येतात तेव्हा नेमकं काय घडतं. म्हणजे इतरांना समजून घेण्याची ती अफाट ताकद आणि स्वतःबद्दल शांत राहण्याची सवय, या दोन्हींच्या मिश्रणातून एक असं जग तयार होतं जिथे फक्त गैरसमजच गैरसमज आहेत. आणि इथे आपल्याला त्या गैरसमजाचा राजा या शब्दाचा खरा अर्थ कळतो. ही पदवी त्यांना यासाठी मिळालेली नाहीये की ते इतरांबद्दल गैरसमज करून घेतात. नाही, अजिबात नाही. उलट ते शांत राहतात म्हणून, ते काहीच बोलत नाहीत म्हणून लोक त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतात. म्हणजे ही पदवी त्यांनी कमावलेली नाहीये, ती त्यांच्यावर लादली गेलेली आहे. अच्छा, तर मग हा गैरसमज तयार तरी कसा होतो? त्याची एक सोपी प्रक्रिया आहे. चला, आपण 4 पायऱ्यांमध्ये ते बघूया. पहिली पायरी, एखादी सिच्युएशन तयार होते. दुसरी पायरी, ती व्यक्ती आपल्या सवयीप्रमाणे सगळं समजून घेते आणि काहीतरी करते. तिसरी पायरी, आणि ही सगळ्यात महत्वाची आहे, ते आपण असं का वागलो याचं काहीही स्पष्टीकरण देत नाहीत, काहीच नाही. आणि मग येते चौथी पायरी. स्पष्टीकरण नसल्यामुळे त्यांच्या कृतीचा 100% चुकीचा अर्थ लावला जातो. आणि हे जे वाक्य आहे ना, ते या सगळ्या चर्चेचं सार आहे. जेव्हा कृती होते पण त्यामागे का केलं याचं उत्तर नसतं, तेव्हा तिथे एक पोकळी, एक व्हॅक्यूम तयार होतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही पोकळी कधीच रिकामी राहत नाही. लोक ती पोकळी कशाने भरतात? स्वतःच्या शंकांनी, भीतींनी आणि स्वतःच्या अंदाजाने. आणि याच अंदाजांना आपण म्हणतो गैरसमज. तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्या हाती काय लागतं? चला, आता आपण याच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया आणि एका महत्त्वाच्या विचाराने याला पूर्ण करूया. आणि हा शेवटचा प्रश्न, हा आपल्या सगळ्यांसाठी आहे. एकीकडे दुसऱ्याला समजून घेण्याची ती अफाट ताकद आणि दुसरीकडे स्वतःबद्दल बोलण्याची, समजावून सांगण्याची एक साधी सोपी गरज. या दोन टोकांमधलं अंतर खरंच कधी मिटवता येईल का?
आणि जर हे अंतर मिटवायचंच असेल तर मग त्याची सुरुवात कोणी करायची, कुठून करायची आणि कशी करायची या प्रश्नावर विचार करायलाच हवा.